नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो मैद्यापासून एक स्वीट डिश, ती म्हणजे मैद्याच्या गोड पुऱ्या अथवा कडकण्या. आपण ह्या पुऱ्या प्रवासातही नेऊ शकतो. चला तर मग आपण ही रेसिपी कशी बनवायची ती पाहूया. यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो मैदा, 300 ग्रॅम साखर, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तेल आणि चवीनुसार मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण या पिठावर मोहन टाकायचे आहे. तर मी आता अर्धी वाटी तेल चांगले गरम करून आता पिठावर ओतून घेत आहे. त्यावर चांगले मिक्स करून त्याचा लाडू बनेपर्यंत आपल्याला ते चोळून घ्यायचे आहे. व्यवस्थित सर्वीकडून चोळून घ्यायचे. हा पहा, इथं अशा प्रकारे लाडू बनला आहे. आता आपलं पीठ तयार झालं आहे. यात आता मी अर्धी वाटी रवा ओतून घेते. तोही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यात साखर मिक्स करून घेते. मी ही साखर घरी मिक्सरवर बारीक करून घेतली आहे. तुम्ही पिठी साखरही घालू शकता. आता इथे सर्व साहित्य चांगले मिक्स करून झाले आहे. चला तर मी याच्यात थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घेते. थोडे थोडे पाणी घालून पुरीसारखा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथे अशा प्रकारे पिठाचा गोळा मळून तयार झाला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे याला भिजत ठेवू. आता आपण कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया. तोपर्यंत आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. एक 5 ते 6 पुऱ्याचे गोळे आपण तयार करून घेऊया. चला तर आता इथे मी बारीक बारीक पुऱ्या लाटून घेते. 5 ते 6 पुऱ्या इथे मी लाटून घेते. पुऱ्या एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत. आता मी इथं 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. चला तर इकडे आपले कढईत तेल गरम झाले आहे. त्यात मी एक पुरी टाकून ती सोनेरी रंगावर तळून घेते. प्रत्येक वेळेस कढईत एक एकच पुरी टाकून तळून घ्यायची आहे. आता मी ही पुरी ताटात काढून घेते आहे. चला तर आता मी दुसरी एक पुरी तुम्हाला तळून दाखवते. आता मी दुसरी पुरी कढईत टाकली आहे. ती सतत पुरी उलट पुलट करत तळून घ्यायची आहे. हे पहा, असा सोनेरी रंग आल्यावर पुरी ताटात काढून घ्यायची. हे पहा, तुम्ही पाहू शकता असा पुऱ्यांना कलर आलेला आहे. चला तर मी आता बाकीच्या सर्व पुऱ्या अशाच तळून घेते. मी येथे तुम्हाला एक पुरी मोडून दाखवत आहे. तर बघा, अशी खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे खमंग खुसखुशीत पुऱ्या किंवा कडकण्या इथे तयार झाल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा व आवडली असल्यास
कमेंटमध्ये सांगा व चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.